मुंबई अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड नाका येथे शनिवारी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने जात असलेल्या हायवा ट्रकने महिला शिक्षिकेला धडक दिल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली होती। हा अपघात घडवून हायवा ट्रक चालक तेथून फरार झाला होता। मांडवी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून अवघ्या 5 तासात महामार्गावर सदर हायवा ट्रक चालकास ट्रकसहित ताब्यात घेतला आहे। तिल्हेर मस्करपाडा येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या स्वीडल गोम्स राहणार नालासोपारा पश्चिम वय 39 ह्या शिरसाड नाका येथे बस स्टॉपवर जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या हायवा ट्रकने शिक्षिकेला जोरदार धडक दिली। या धडकेत अंगावर ट्रकचा टायर गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात घडवून ट्रक चालक तेथून फरार झाला होता। या घटनेची माहिती समजल्यानंतर तिल्हेर शाळेत वसईतील शैक्षणिक क्षेत्रात व ख्रिश्चन समाजात हळहळ व्यक्त करण्यात आली। ही दुर्दैवी घटना घडताच मांडवी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हायवा ट्रक चालकाने विरुद्ध दिशेने महामार्गावरील भामटपाडा गावाच्या दिशेने जात ट्रक नव्याने तयार करण्यात आलेल्या मुंबई बडोदा महामार्गावर घेऊन गेला। पोलिसांना कोपर येथील नव्या मार्गाच्या टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदर ट्रक दिसून आला। वाहनाच्या नंबर प्लेटवरून मालकाला संपर्क केला व माहिती घेतली। मुंबई बडोदा महामार्गावरून पुन्हा एकदा मुंबई अहमदाबाद महामार्गावर येत हायवा ट्रक मुंबईच्या दिशेने घेऊन गेला। त्यानंतर पोलिसांनी आणखीन काही सीसीटीव्ही तपासून महामार्गावरील नायगाव फाटा येथे अपघात घडवून फरार झालेला ट्रक चालक ज्ञानेश्वर जाधव वय 36 यास ट्रकसहित ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे। घरी असलेल्या 2 चिमुकल्यांची आई जग सोडून गेल्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे। मांडवी पोलिसांनी 5 ते 6 तासात अपघातग्रस्त ट्रक सहित चालकास अटक केली आहे। दरम्यान या अपघात घटनेप्रकरणी मांडवी पोलीस अधिक तपास करीत आहेत।